नमस्कार. शिक्षक पदावरती पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट संदर्भातला एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर आलेला आहे. आता जागा रिवर्ट करण्यात आलेल्या आहे, जागाच येणार नाहीयेत असं जरी म्हणत असले, सगळीकडे जरी याचा बोलबाला असला तरी या ज्या जागा आहेत त्या येऊ शकतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ते कसं, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण शेवटी शिक्षक आहोत आपण, इथं मागितल्याशिवाय काय मिळत नाही, हा इतिहास आहे. आणि आता कितीही मागितलं तरी पहिल्या टप्प्यामध्ये नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण तेवढी तुमची युनिटी आहे का, तेवढ्या पाठबळीनं तुम्ही अगदी आम्हालाही साथ देणार आहात का, हा एक प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला विचारा आणि याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं, थेट आमच्याशी संपर्क साधा. हे प्रकरण काय आहे, किंवा बरेच सगळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणत आहेत जागा येत नाहीयेत. त्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण आपल्याकडे 2 जिल्ह्याची आकडेवारी आहे. त्याच्या अंतर्गत टोटल एकंदरीत 556 शाळांची आकडेवारी आहे. त्याच्या अंतर्गत त्यांच्या जागा अप्रूव्ह झाल्या, परंतु पोर्टलवरती अपलोड करत असताना त्या पुन्हा रिवर्ट घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागचं कारण काय, नक्की कशामुळे हा गोंधळ झालेला आहे, आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जो पहिला टप्पा सुरू होतोय त्याच्या अंतर्गत या पोर्टलवरती जागा येतील की दुसऱ्या टप्प्यावरती येतील, याच्या संदर्भातलं महत्त्वाचं आपण हे सध्या व्हिडिओ पाहतोय. तुमच्या सर्व जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही छोट्या गोष्टींकडे आज जर आपण दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम भोगावे लागतीलच. आणि सध्या मात्र हे प्रकरण समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं याच्यावरती आपण नक्कीच बोलूया. तुम्हाला काय वाटतं? हे जी लिस्ट आहे 21/7/2026 रोजी असं काय झालं की ह्या ज्या संस्था आहेत त्यांना सांगितलं की तुमच्या जागा आहेत त्या पोर्टलवरती द्यायला नको. त्याच्यामध्ये ज्या संस्था आहेत त्याच्या अंतर्गत जवळपास बऱ्याच संस्था आहेत. बरं, त्याच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांची संख्या सुद्धा अजून जास्तच असणार आहे. या सगळ्या संस्थांचं काही जणांचं रिजेक्टेड, काही जणांचं अप्रूव्ड, काही जणांचं इंटर लेवलला, अशा कंडिशन जरी असली तरी वास्तविक पाहता यातीलच काही संस्था थेट रिवर्ट करायला सांगितलेल्या आहेत. त्याचं प्रकरण आपण समजून घेतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि लाईक करा. जर तुमच्या कामाची बातमी असेल तर आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि आपण मित्रमैत्रिणी ही लिस्ट पाहतोय ती त्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातल्या याच्यामध्ये संस्थेचं नाव आहे. काही ग्रीन झोनमध्ये आहे, काही ऑरेंज आहेत, काही व्हाईट आहेत, म्हणजे ज्यांची अजून एंट्रीज केली नाही. काही जणांच्या रिजेक्टही झालेल्या तुम्हाला मिळतील. आणि जसं मगाशी मी सांगितलं होतं तशा पद्धतीने जवळपास ह्या संस्थांची आकडेवारीच तुमच्या समोर आलेली आहे. ती म्हणजे 556 संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातून या सेकंडरीच्या, काही प्रायमरीच्या, काही हायर सेकंडरीच्या संस्था आहेत. आणि त्या 21 जुलै शेवटच्या दिवशी अप्रूव्ड होताना त्याचं असं स्टेटस होतं. त्यातल्या काही रिवर्ट करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय भंडाराची ही ॲडव्हर्टिजमेंट आहे, म्हणजे आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षण यांनी त्यांना पाठवलेले आहे. विषय काय होता तो आपण समजून घ्या. तारीख सुद्धा बघा 21 जुलै 2026. त्याच्या अंतर्गत संस्थांचे रोस्टर, बिंदू नामावली, विषय व जाहिरात पवित्र पोर्टल रिवर्ट करून देण्याबाबत. म्हणजे काय, पोर्टलवरती यांनी जागा अपलोड केल्या होत्या, अप्रूव्ड केल्या होत्या, संच मान्यता कंप्लीट होती. महत्त्वाचा प्रश्न आहे संच मान्यता. काय आहे या संच मान्यता वर्डमध्ये? संच मान्यता विशेषतः ज्या ज्युनियर कॉलेजच्या संच मान्यता आहेत त्याच्यासाठी बदल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानुसार सध्या जी संच मान्यतेनुसार ह्या ज्या संस्था दिलेल्या आहेत, तुम्ही या संस्था तुमच्या समोर आहेत, पाहू शकता. तिथं थेट लिहिलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली सुद्धा असतील. कनिष्ठ महाविद्यालयाचे पदभरती नामंजूर करण्यास्तव ऑनलाईन बिंदू नामावली, विषय जाहिरात रिवर्ट करण्याबाबत. म्हणजे त्यांनाच सांगितलेले आहेत त्या आस्थापनांना की तुम्ही रिवर्ट करून घ्या. भंडारा संस्थातल्या या संस्था जवळपास 10 आहेत, त्या सध्या रिवर्ट करून घेतलेल्या आहेत. अजून एक जिल्हा आपण पाहतो. संच मान्यता या जनरली या ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, त्या हायर सेकंडरीच्या आहेत, म्हणजे ज्युनियर कॉलेजच्या जागा आहेत. आणि यांची संच मान्यतेची जी तारीख होती, यांनी संच मान्यता कंप्लीट करत असताना 24/25 नुसार केलेली आहे. वास्तविक पाहता हायर सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेजची जी संच मान्यता आहे ती शालेय शिक्षण विभागाला एक्सपेक्ट आहे ती 25-26 नुसार व्हायला हवी.
आणि जेव्हा संच मान्यतेचे हे इयर बदलतात त्याच्यानुसार विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांच्या पटसंख्येवरती मोठा परिणाम होत आहे आणि याच कारणास्तव यांनी जुन्या संच मान्यतेनुसारच पोर्टलवरती अपलोड केल्यामुळे यांच्या जागा रिवर्ट करून घ्यायला सांगितलेल्या आहेत. सोबतच 31 मे 2026 पर्यंतची रिटायरमेंट ग्राह्य धरण्यात सांगितलेले आहे. तुम्हाला 1 मेचं लेटर जे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातल्या जाहिराती संदर्भातल्या होतं त्याच्यावेळी सुद्धा हेच सांगितलेलं होतं. तुम्हाला ही सगळी परिपत्रक सगळी लेटर जर हवी असतील तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं आपण न्यूज हायलाईटमध्ये सगळे या PDF अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला स्वतःही याचा अभ्यास करता येईल. त्याच्या अंतर्गत बघा इथं क्लिअर त्यांनी काय सांगितलेलं आहे की 31 मे नुसार त्यांनी जी रिटायरमेंट घ्यायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार जर यांनी रिटायरमेंट जर त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे तर त्याच्यानुसार संच मान्यता होणं सुद्धा अपेक्षित होतं पण ती झालेली दिसत नाहीये. पहा आता इथं विषय काय. आता त्याच्यानुसार इथं बघा खाली दिलंय त्यांनी काय रिझन दिलंय. उपरोक्त विषयानुसार भंडारा जिल्ह्यातील खालील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय संलग्न संस्थांनी पवित्र पोर्टलवर 2025 फेज 1 मध्ये ऑनलाईन बिंदू नामावली विषय जाहिरात मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजे यांच्याकडून कोणती अडचण नाहीये. तथापि माननीय शिक्षण संचालक नागपूर यांच्या संदेशान्वये जी 20 जुलैला रात्री बैठक झालेली आहे म्हणजे VC झालेले कनिष्ठ महाविद्यालयाच्या पदभरती जाहिराती देण्यात आलेल्या संस्थांचे कनिष्ठ महाविद्यालयाचे पदभरतीची बिंदू नामावली व विषय जाहिरात रद्द करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या असल्यामुळे खालील नमूद संस्थांची ऑनलाईन बिंदू नामावली विषय जाहिरात रिवर्ट करून देण्यात यावेत ही नम्र विनंती. आता त्याच्यामध्ये बघा सगळ्याच झालेत का ज्युनियर कॉलेजच्या तर नाहीये. त्याच्यातल्या जिथं संच मान्यतेचा गोंधळ आहे त्याच्यानुसार हा झालेला आहे. नवीनुसार ज्यांनी केलेल्या नाहीत नवीनुसार केल्यावरती लिटरली खूप अतिरिक्त होत आहेत आणि तसे आदेश क्लिअर देण्यात आले नसल्यामुळे हे सगळं मिसकम्युनिकेशन झालेलं तुमच्या निदर्शनास येत आहे. बरं आपण माध्यमिक शिक्षण असंच एक आपण पत्रक पाहतोय. चला आपण दुसरं पत्रक पाहतोय. माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेचं हे पत्रक आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आपण जी परिस्थिती पाहूया. बघा त्यांनाही कुणी लेटर दिलेलं आहे म्हणजे शिक्षण संचालक आहेत शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेलं आहे. विषय काय आहे. पवित्र प्रणाली पदभरती 2025 फेज 1 कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात पवित्र पोर्टलवर रिजेक्ट करून मिळण्याबाबत. आता त्यांनी रिजेक्ट करण्यासाठी यांचा लेटर दिलेला आहे बघा आणि त्यांनी संदर्भ कुठला दिला. माननीय वरिष्ठ अधिकारी पुणे यांचे फोन संदेश यांनी त्यांना असं आदेश दिलेले आहेत. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या हायर सेकंडरीच्या जागा होत्या. हे सुद्धा पत्रक आहे 21/7/2026 आहे. याच्या अगोदर सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला ही माहिती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळाली होती. आपल्याकडून देण्यात आली नाही परंतु आता क्लॅरिटी मिळालेली आहे की हे असंच होतंय म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अट्टाहास आहे. आता पहा इथे मध्ये विषय काय आहे. पवित्र प्रणाली पदभरती अंतर्गत जी पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या अंतर्गत 2025 फेज 1 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात पवित्र पोर्टलवर अप्रूव्ह करण्यात आली होती तरी कृपया खालील यादीतील संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरून रिजेक्ट करून मिळाव्यात ही विनंती. बघा त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्था आहेत सोलापूरच्या बघा सेकंडरीच्या आहेत आणि पोस्ट सेकंडरी एज्युकेशन लेवल सेकंडरी आहे सोलापूर आहे आणि जसं की बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्यासुद्धा गेल्या वेळेस सुद्धा जागा आल्या होत्याच. हायर सेकंडरी म्हणजे अर्थातच ह्या 11-12वीच्या ज्युनियर कॉलेजच्या जागा आहेत आणि त्याच्या अंतर्गत ह्या खाली तुम्हाला वॅकन्सी सुद्धा दिसत आहेत. सोबतच काही टीचर पार्ट टाइम सुद्धा आहेत त्यांची सुद्धा म्हणजे आता ही फक्त एक संस्था आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळी पदं विषयानुसार भरती होते ज्युनियर कॉलेजवरती. त्याच्या अंतर्गत होणारी पदं हे सगळ्या सत्या त्यांनी हे दिलेले आहेत. जवळपास 16 विभागातून कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजेसच्या रिजेक्ट झालेल्या जाहिराती आहेत बघा. इथं सुद्धा ही अकलूजची सुद्धा मोठी संस्थाच आहे. त्याच्या अंतर्गत बऱ्याच असतील तुम्ही पहिल्यापासून पाहत सर असाल. त्याच्या अंतर्गत जवळपास फक्त एका जिल्ह्यातल्या संस्था बघा किती रिजेक्ट केलेल्या आहेत आणि याच्या अंतर्गत पदभरतीवरती येणाऱ्या मेन आकड्यावरती सुद्धा परिणाम होते पहा. बघा इथं 50 संस्था आहेत त्यांच्या ज्युनियर कॉलेज आहेत त्यांच्या जागा आहेत त्या रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या पोर्टलवरती येण्याचा जो मार्ग आहे तो आता बंद झालेला आहे इन शॉर्टमध्ये. त्याच्यासोबतच आता हे पत्र आहे
ते शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचं आहे आणि त्यांनी जिल्हा परिषद सोलापूर वरिष्ठ आदेशानुसार त्यांनी सांगण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये हाच गोंधळ आहे आणि त्याच्या पद्धतीने असेच आदेश देण्यात आलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे ज्युनियर कॉलेजच्या जागेवरती परिणाम होणार आहे. असं नाही की जागा येणार नाहीत, परंतु मोठ्या प्रमाणात जी पदभरती होती ती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि याच्यासाठी सध्या आम्ही मुंबई विभागाकडून आंदोलन पुकारलेलं आहे. कारण संच मान्यता जी नवी आहे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार त्याच्यानुसार जे कॅल्क्युलेशन आहे ते प्रचंड विचित्र पद्धतीने आहे. कारण जे प्रॅक्टिकलच्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या 20च्या नंतर जरी जास्त असेल तरीसुद्धा तिथं एक पद आहे ते मंजूर करण्यात आलं नाही आहे. तर 40वरती एक पद अशा पद्धतीने त्यांनी प्रॅक्टिकल असेल, ट्युटोरियल असेल, असाइनमेंट असेल त्याच्यासाठी असं केलेलं आहे. पण वास्तविक पाहता कोणत्याही प्रॅक्टिकलची बॅच 20 जेव्हा विद्यार्थी असतात त्याच्यासोबतच एक शिक्षक हा पाहिजे प्रॅक्टिकलसाठी. त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याच्यानुसार विषयासाठी हे बदलत असतं. आणि हे आता त्यांनी हे जे जॉईंट डायरेक्टर आहेत पुण्यामध्ये बघा, जॉईंट डायरेक्टर आपले पानझडे सर आहेत, हे त्यांच्या अजून लक्षात का येत नाही आहे. वर्षानुवर्षापासून जी ज्युनियर कॉलेजची जी संच मान्यता होते ती जुन्याच नियमा पद्धतीने होते. त्याच्यानुसार जेव्हा प्रॅक्टिकलची संख्या असेल किंवा पटसंख्या असेल, जेव्हा 20 नंतर 21 होतो तेव्हा दुसऱ्या ज्या बॅचेस आहेत दोन्ही 11 + 10 अशा दोन्ही बॅचेस बनवल्या जातात. टोटल 21 होतात, परंतु तिथं 2 बॅच पडतात आणि जेव्हा 2 बॅच पडतात तेव्हा मात्र विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांची संख्यासुद्धा वाढते. परंतु हे रातोरात कुठलेही नियम लावण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच महासंघाच्या वतीनं आणि मुंबई ज्युनियर कॉलेज असोसिएशनच्या वतीनं MJCTUच्या माध्यमाच्या वतीनं आंदोलन पुकारलं जाणार आहे. याचसाठी की संच मान्यता ज्युनियर कॉलेजची अशा पद्धतीने ग्राह्य धरू नये. मित्रमैत्रिणी, तुमच्यासाठी एकच सांगायचं म्हणजे सध्या जरी जागा ह्या आता येणार नसल्या तुमच्यासाठी, तरी येणाऱ्या काळामध्ये पोर्टल पदभरती अंतर्गत यांची भरती होईलच. दुसऱ्या टप्प्यासाठी या जागा राहतील. त्यामुळे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा जास्त आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि इंटरव्ह्यूच्या जागा कमी झालेल्या दिसतील. त्याच्यामुळे मेरिटवरती सुद्धा परिणाम होणार आहे. 11-12वीचा जास्तीत जास्त मेरिटोरियस उमेदवार आता खालच्या प्रेफरन्सचा विचार करणार आहे. त्यामुळे 1 ते 5 जो फक्त 1 तेसाठी पात्र आहे त्याच्यावरती सुद्धा बर्डन येतच आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त लॉस कोणाचा होतोय? दोज हू आर एलिजिबल फॉर द कॉमर्ससाठी जे एलिजिबल आहेत त्यांचा सगळ्यात मोठा इथं लॉस होताना दिसतोय. कारण हायर सेकंडरीमध्ये कॉमर्स एक असा सेक्शन आहे तो फक्त आणि फक्त पात्र आहे ज्युनियर कॉलेजसाठी. आणि कॉमर्सच्या जागा फक्त त्याचं जर MCOM BEd असेल तर तो शिक्षकमध्ये पात्र आहे आणि तो फक्त ज्युनियर कॉलेजसाठी पात्र आहे. जर BCom BEd असेल तर खरंच शालेय शिक्षण विभागानं वाणिज्याचे धडे शिक्षणात आणायचे इतके दिवस ठरवलेलं आहे. कृषीसारखे विषय आणायच ठरवलेलं आहे, परंतु याच्यावरती कृती शून्य झालेली आहे. त्याच्यामुळे कॉमर्सच्या उमेदवारांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे सध्या पर्याय राहिलेला नाही आहे. वास्तविक आहे, थेट आहे, लेट असलं तरी पण तुमच्या कामासाठी सांगतोय की ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकांपर्यंत पोहोचायला हवी आणि दुसऱ्या टप्प्यापर्यंत तरी याच्यावरती सोल्युशन निघायला हवं. आता पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा 10 संस्था कॅन्सल होता तेव्हा अगदी नॉमिनल 2च येऊ शकल्या असत्या. पण संच मान्यतेसाठी नवीन संच मान्यता जी ज्युनियरसाठी लागू करण्यात आलेली आहे RTI नुसार विना नियमबाह्य आहे, त्याचा ज्युनियर कॉलेजमध्ये इम्प्लिमेंटेशन न करता ते फुल फ्लेशनी जागा पोर्टल भरतीद्वारे देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी हक्काचे शिक्षण मिळावेत ही अतिशय महत्त्वाची रास्त मागणी आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येनं वेगवेगळ्या संघटनांनी जिल्हा स्तरावरती आंदोलनाची हाक पुकारणं गरजेचं आहे. तरच हे शासन शांत बसेल. आणि तुमच्या कामाची बातमी, पवित्र पोर्टल शिक्षक भरती